नमस्कार. आज आपण बघत आहोत सुरणाची कापं. हा एक लुप्त पावत चाललेला पारंपरिक कंदमुळाचा प्रकार आहे. पण गावागावात आजही खूप आवडीने केला जातो. तर आज आपण बनवूया अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी, आतून सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी अशी सुरणाची कापं. सर्वात आधी बाजारातून एक छान फ्रेश सुरण विकत घ्या. बाजारात गेल्यावर कोणता सुरण विकत घ्यावा, कोणता घेऊ नये याविषयीची सगळी माहिती मी आधीच्या व्हिडिओत दिलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सर्वात आधी हाताला खोबरेल तेल लावून घ्या, कारण सुरणाला खाज असते. आता सुरणाचे तुकडे करून त्याची साल काढून त्याचे पातळ पातळ काप करून घ्या. आता ही सुरणाची कापं स्वच्छ धुवून घ्या आणि गॅसवर एका पातेलीत पाणी गरम करत ठेवा. त्यात ही सुरणाची कापं घाला आणि 3 ते 4 मिनिटं उकळून घ्या. लगेचच गॅस बंद करा आणि ही कापं एका प्लेटमध्ये काढा. आता या कापांना मसाले लावून घ्या. सर्वात आधी लाल तिखट, हळद, मालवणी मसाला, जिरा पावडर, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ आणि वरून घाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे आगूळ. आगूळ घातल्याने या कापांना एक छान आंबट अशी चव येते आणि त्याचबरोबर या कापांची जी खाज असते तीही निघून जाते. तुम्ही यात तुमच्या आवडीचा कुठचाही मसाला ॲड करू शकता. आता हा सगळा मसाला या कापांना नीट चोळून लावून घ्या आणि 3 ते 4 मिनिटं ही कापे मॅरिनेट करत ठेवा. आता या कापांना लावण्यासाठी पीठ तयार करूया, म्हणजेच कोटिंग. एका प्लेटमध्ये घ्या तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर मीठ. हे सगळं नीट मिक्स करा. आता गॅसवर एक लोखंडी तव्यात तेल तापत ठेवा. आता मुरलेले सुरणाचे काप या पिठामध्ये सर्व बाजूंनी छान घोळवून घ्या. पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, तेव्हाच कापं एकदम क्रिस्पी होतात. आता तेल गरम झालेले आहे. एक एक करून ही कापं तेलात सोडा. कापे किंवा कोणतीही गोष्ट शॅलो फ्राय करताना गॅस मोठा ठेवू नये. एकतर मीडियम ठेवावा किंवा मंद ठेवावा. कापांचा थोडासा कलर चेंज झाला की ही कापे परतून घ्या आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. तुम्ही जर सुरणाची कापे कट करून डायरेक्टली फ्राय केली तर ती थोडी वातड लागतात. म्हणून मी ज्या पद्धतीने दाखवली आहेत, म्हणजेच थोडेसे बॉईल करून मग ही सुरणाची कापे जर फ्राय केली तर ती अगदी सॉफ्ट आणि खुसखुशीत होतात. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ट्राय केलात की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर आपली कापांची एक बॅच तळून झालेली आहे. ती अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तव्याच्या साईडला लावा. त्यामुळे काय होतं की कापे एकदम कुरकुरीत होतात. आता उरलेली कापे तेलात सोडा आणि तळून झालेली साईडला लावलेली कापे आता एका टिश्यू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून त्याचे जास्त असलेले तेल निघून जाईल. अशाच प्रकारे उरलेली कापे ही टिश्यू पेपरवर काढून घ्या. तर तयार आहेत आतून सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी अशी जबरदस्त सुरणाची कापे. अगदी नॉनव्हेज सारख्या चवीची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कोकणातील अशाच पारंपरिक रेसिपींसाठी माझं यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.